डहाणूतील धानिवरी येथील आदिवासी कुटुंबांना रणरणत्या उन्हात घरातून बेघर करण्यात आले होते। या गंभीर घटनेचे पडसाद जिल्हाभर उमटले। पोलीस कारवाईतून आदिवासींना फरफटत बाहेर काढून त्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर जिल्ह्यातील आदिवासी आमदारांनी तसेच आदिवासी एकता परिषद काँग्रेस पक्षाने पोलीस व महसूल प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महसूल प्रशासन खडबडून जागे झाले व घरे उद्ध्वस्त केलेल्या 11 आदिवासी कुटुंबांना घरांचा मोबदला शुक्रवारी देण्यात आला आहे। धानिवरी येथील 11 स्थानिक आदिवासी कुटुंबांवर पोलीस कारवाई करून त्यांना बेघर करण्यात आले होते। जबरदस्तीने जेसीबी चालवून त्यांना बेघर करण्यात आले होते। याबाबत प्रसार माध्यमांमध्ये पोलीस अत्याचाराचे व आदिवासी महिलांचा आक्रोश पाहून काळजात कालवा कालव होईल असे व्हिडिओ प्रसारित झाल्यावर जिल्ह्यातील 4 आमदारांनी दुसऱ्या दिवशी घटनास्थळी धाव घेत प्रशासनाला जाब विचारत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत व त्यांचा मोबदला न देण्याबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते। मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्ग प्रकल्प बाधित आदिवासी शेतकऱ्यांना मोबदला न देता घरे तोडल्याप्रकरणी जिल्ह्यातील प्रकल्प बाधितांच्या कुटुंबियांची राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारा, माकपचे आमदार विनोद निकोले, शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा, बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील या पालघर जिल्ह्यातील आमदारांसह ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे, आदिवासी एकता परिषद काँग्रेस पक्ष यांनी पीडित कुटुंबांची भेट घेतली। यावेळी या सर्व पक्षीय आमदारांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते। या पीडित आदिवासींना मोबदला द्यावाच लागेल अशी भूमिका सर्व आमदारांकडून घेण्यात आली होती। या सर्वांकडून पोलीस व महसूल प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महसूल प्रशासन खडबडून जागे झाले व घरे उद्ध्वस्त केलेल्या 11 आदिवासी कुटुंबांना घरांचा मोबदला शुक्रवारी देण्यात आला आहे।